प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरात आमदार संग्राम जगतापांचा ॲक्शन मोड सुरू। बैठकीनंतर अवघ्या काही तासात शहराचा स्वच्छतेचा महाअभियान सुरू। अहिल्यानगर शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी मनपा आयुक्तांसह घेतलेला बैठकीचा परिणाम आज प्रत्यक्ष कृतीत दिसून आला। अवघ्या काही तासातच पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग उद्यानात स्वच्छतेच्या महाअभियानाची सुरुवात करण्यात आली। शहरातील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी नागरिकांकडून येत होत्या। या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी मनपा प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले। बैठकीनंतर शुक्रवारी सकाळपासूनच मनपा कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि उद्याने येथे स्वच्छतेची कामे सुरू केली। आमदार जगताप आणि मनपा आयुक्तांनी शहीद भगतसिंग उद्यानातील कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी स्वच्छतेत कसूर न करता नियमित व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले। आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पुढाकारातून एक कचऱ्याच्या बाबतीमध्ये जसं नियोजन गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळालं, तर त्याच अनुषंगानं कुठेतरी आपल्याला कचरा गाड्या मोठ्या प्रमाणात जवळपास अंदाजे 75 ते 80 गाड्या या आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या। आणि या कचरा गाड्या सुरू झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे एक चांगलं नियोजन कचऱ्याच्या बाबतीमध्ये लगेच आपल्याला काही फरक आपल्याला जाणवलेला पाहायला मिळाला। म्हणून त्या अनुषंगानं वेगवेगळ्या भागांमध्ये एक स्वच्छता अभियान देखील आता घेण्याचा निर्णय हा महानगरपालिकेच्या आयुक्त डांगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये झाला। आणि त्याच्यामध्ये विविध भाग हे अगदी बारकाईने स्वच्छ करण्याचं नियोजन हे सुरू झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी कालच सर्व महानगरपालिकेच्या आपल्या सफाई स्वच्छता निरीक्षक असतील, सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील, केअरटेकर असतील किंवा सफाई कामगार बांधव असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून 2 वेळा साफसफाई केली जाईल असे देखील प्रकारची एक सूचना आयुक्त साहेबांनी काल प्रशासनाच्या अधिकारी वर्गाला, कर्मचारी वर्गाला दिली आहे। आणि तशा प्रकारे पूर्वी फक्त सकाळच्या सत्रामध्ये लवकरच्या वेळेला साफसफाई झाडलोट व्हायची, पण आता सकाळी एकदा आणि सायंकाळच्या वेळेला मोठे मोठे डीपी रोड आता जे कॉन्क्रीट झालेत ते रस्ते असल्याचं नियोजन सुरू झालेलं आहे। आणि आज त्या बैठकीचं फलित आज सकाळीच पत्रकार चौकामधलं असणारं एक शहीद भगतसिंग उद्यान, हे उद्यानाच्या परिसरामध्ये देखील बाहेरच्या बाजूला उद्यान दिसत नव्हतं, इतके प्रकारे दुर्लक्ष झालेलं होतं। आणि म्हणून त्या संपूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळं नियोजन सुरू झालेलं आहे। आणि चांगल्या प्रकारे आता नागरिकांचं देखील सहकार्य याच्यामध्ये अपेक्षित आहे। कुणीही नागरिकांना आम्ही आता गेल्या 8 दिवसापासून रोज सांगतोय की आता कचरा गाड्या सुरू झालेल्या आहेत। आपण स्थानिक आपले जे काही लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांच्याशी संपर्क साधावा, महानगरपालिकेशी संपर्क साधावा, आमच्यासारख्या कार्यकर्ते संपर्क साधून जर आपल्याला गाडी येत नसेल तर ती गाडीची व्यवस्था तुमच्यापर्यंत केली जाईल। अधिकच्या गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि विशेष करून कॉम्पॅक्टर हे देखील आता मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत की ज्याच्यातनं हे सगळं काम आपल्याला आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।